नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 16वा वित्त आयोगाचा जो काही आराखडा आहे तो वार्षिक आराखडा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची एक्सेल शीट कशी बनवायची आणि ही एक्सेल शीट तुम्ही माझ्याकडून कशी मिळवायची याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्याला जीपीडीपी तयार करायचा आहे आणि मागच्या वर्षी आपण 15 वित्त आयोगाचा जीपीडीपी तयार केला होता। आता या वर्षी जे आहे ते 26-27 मध्ये 16 वित्त आयोगाचा पहिल्या वर्षीचा जो काही आराखडा आहे तो आपण तयार करणार आहोत। ही एक एक्सेल शीट आहे, याच्यामध्ये सगळे काही फॉर्म्युलेज ऑटोमॅटिकली इन्क्लुडेड आहेत। तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की जसं हे माझं गाव आहे, हे डिलीट केल्यानंतर याच्या खालचे जे काही गावाचे नाव आहेत ते सुद्धा डिलीट होत आहेत। इतर जर तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाईप केलं तर ते सगळ्या ठिकाणी तुम्हाला सेम जे आहे ते सेम तुम्हाला गावाचं नाव याच्यामध्ये शो होणार आहे। म्हणजेच तुमचं गावाचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव आराखड्यामध्ये फॉर्म्युले लावले असल्या कारणाने तुम्हाला परत तेच काम करायचं आवश्यकता नाही। आता हा थोडक्यात हा आराखडा आपण समजून घेऊ। हे आहे आपलं होमपेज। या होमपेजमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आमचा गाव आमचा विकास अंतर्गत 16 वित्त आयोगाचा आराखडा आपण आज तयार करणार आहोत। याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता का आर्थिक वर्ष दिलेलं आहे, त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा याच्यामध्ये दिलेला आहे। खाली इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला PI नुसार जे काही थीम निवडायची असेल ते थीम टाकण्यासाठी इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे। खाली आल्यानंतर तुमच्या गावाची माहिती जसं गाव, तालुका, जिल्हा, साल, तुमच्या सरपंचाचं नाव, प्रशासक असेल तर प्रशासकाचं नाव, त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत अधिकारी यांचं नाव, हे सगळी माहिती आपण सेकंड पेजवर बघत आहोत। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 16 वित्त आयोगात तुम्हाला जी काही अनपेक्षित किंवा अपेक्षित जो काही निधी असेल तो निधी याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे डिवाईड करायचा त्याच्याबद्दलची माहिती आपण याच्यामध्ये घेत आहोत। इथं तुमच्या गावाचे नाव ऑटोमॅटिकली येतात वर टाकल्यानंतर। इथं तुमची लोकसंख्या टोटलमध्ये टाकायची आहे, इथं SC ST इतर हे टाकायचं आहे। त्यानुसार तुम्ही इथं तुमचं SC STचं गुणांकन तुम्हाला पर्सेंटेज कास्ट वाईज इथं तुम्हाला दिसणार आहे। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की तुमचं आर्थिक वर्ष दिलेलं आहे। 16 वित्त आयोगाची 100% रक्कम तुम्हाला इथं टाकायची। जर ही झिरो केली तर सर्व आकडे हे झिरो होतात, हे तुम्ही इथून बघू शकता। याचा अर्थ इथं या शीटला सगळीकडे तुमचे आराखड्यामध्ये तुमचे फॉर्म्युले जे आहेत ते काही लागलेले आहेत। याच्यामध्ये तुम्ही पहा Ctrl Z केल्यानंतर सगळे आकडे जसेच्या तसे येतात। आता हे थोडक्यात आकडे जे आहेत ते आपण समजून घेणार आहोत। हा 100%चा आकडा, हा तुमचा 1.2 म्हणजे 120%चा आकडा आहे। त्याच्यानंतर इथं बंधित निधी, अबंधित निधी याच्यामध्ये 50% यावर्षीप्रमाणे मागच्या वर्षी 60-40 होता, तर यावर्षी बंधितमध्ये 50% आणि अबंधितमध्ये 50% याची रक्कम इथं दिसते। बंधितमध्ये 25% स्वच्छता व हागणदारीमुक्त गावाचा दर्जा म्हणजे स्वच्छतेसाठी इथं दिसते, जे तुमची 50% मधली 25% रक्कम आहे आणि पिण्याच्या पाण्यातली 25% रक्कम इथं दिसते। आता मेन जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा येणार आहे याच्यावर। तुम्हाला यावर्षी जे थीम निवडायची आहे त्या थीममध्ये तुम्हाला जे काही कामं घ्यायचे आहेत ते कामं घ्यायचे आहेत अबंधित निधीच्या 25%। आता त्याची रक्कम तुम्हाला इथं शो होत असेल। उर्वरित जे काही 75% रक्कम आहे ते तुम्हाला इथं शो होते। त्यानंतर खाली या, इथं हा पहिला रकाना जो आहे हा आहे स्वनिधीचा, म्हणजे तुमचा जो ग्रामपंचायतचा स्वनिधी आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे OSR। आता हे OSR नुसारच पुढच्या वर्षीचे सुद्धा तुम्हाला निधी जो OSRचा खर्च होईल त्यानुसार तुम्हाला निधी मिळणार आहे, उरलेला 20%। तर 80%चा निधी यावर्षी तुम्हाला नक्कीच मिळालेला असेल। हा जो आकडा आहे हा 1.2चा आकडा ऑटोमॅटिकली इथं घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं तुम्ही जीरामजीचा कंपल्सरी आहे। ह्या दोन गोष्टी वन फंड आणि जीरामजी हे दोन जे थीम आहेत या जे थीममध्ये कामं दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला इथं ते रकमा जे आहेत तुम्हाला कामाच्या टाकायच्या आहेत। त्याच्यानंतर आता खाली येणार आहोत आपण आपल्या मूळ आराखड्यावर पहा तुम्ही। आता याच्यामध्ये सुद्धा बंधित निधी त्याच्यामधला 25% स्वच्छतेवरचे कामं दिलेले आहेत, त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचे कामं दिलेले आहेत। इथं तुमचा जो काही रक्कम आहे त्या रकमासुद्धा दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर हे 25%चा निधी आहे, तुम्ही इथं बघू शकता हे 25%ची रक्कम आहे। जे वर दिल्याप्रमाणे इथं जी रक्कम दिलेली आहे तेच तुमची इथं आलेली आहे, त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये कामं घ्यायची आहेत। उर्वरित 75% रक्कम जी आहे ती तुमची इथं आहे आणि टोटल तुमच्या आराखड्याची 1.2ची बेरीज इथं दिलेली आहे। त्यानंतर तुमचे स्वनिधीचे कामं आणि जीरामजीचे कामं जे आहे ते इथं तुम्हाला घेणे अपेक्षित आहे, ठीक आहे। अशा प्रकारे हे एक्सेल शीट आहे। आता तुम्हाला हे एक्सेल शीट तुम्ही कुठं मिळू शकता त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। इथं तुम्हाला स्क्रीनवर एक QR कोड जो आहे तो शो होत असेल, याच्यामध्ये तुम्हाला QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचा आहे फक्त 49 रुपये। त्याच्यानंतर तुम्हाला हे एक्सेल शीट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ग्रुपचं लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जायचं आहे। त्याच्यामध्ये माझा नंबर आहे, त्या नंबरवर तुम्हाला ते
पेमेंटची रिसिप्ट तुमची जे काही फोनपे गुगल पेची असेल ते तुम्हाला पाठवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही एक्सेल शीट नक्कीच तिथं मिळून जाणार आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम आला किंवा कोणताही टेक्निकल सपोर्ट लागला त्यासाठी तुम्हाला जे काही एक्सेल शीट घेतील त्यांच्यासाठी मोफत असणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून सर्वांना हे एक्सेल शीट मिळेल आणि या आराखड्याची जे काही कामे आहेत ते कामे तुम्हाला नक्कीच करता येतील. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.